सेक्टरमध्ये ब्लॅकआउट जे आहे ते करण्यात आलेलं आहे। पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन, नापाक इरादे। पाकिस्तानचे पुन्हा एकदा 5 वाजता युद्धबंदी जाहीर झाली आणि अवघ्या 3.5 तासामध्येच युद्धबंदीचं युद्धविरामानंतर सुद्धा आता पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे। जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये गोळीबाराचे आवाज जे आहेत ते ऐकू येत आहेत। पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानकडून झालेलं आहे। बारामुल्ला सेक्टरमध्ये ब्लॅकआउट जे आहे ते करण्यात आलेलं आहे। अजूनही तणाव जो आहे तो निवळलेला नाही। तर भारताकडून सुद्धा आता पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे। जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे, सायरन वाजवण्यात आले, कारण पाकिस्तानकडून संभाव्य ड्रोन हल्ल्याची देखील शक्यता आहे बारामुल्ला सेक्टरमध्ये, त्यामुळे ब्लॅकआउट करण्यात आलं। दुसरीकडे पंजाबच्या पठाणकोटमध्ये सुद्धा पाकिस्तानकडून सीजफायर व्हायोलेशन करण्यात आलंय। गोळीबार सुरू आहे पाकिस्तानच्या सीमेच्या दिशेनं आणि बारामुल्ला सेक्टरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलाय। पाकिस्तानकडून 4 तासातच शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। केंद्राने बीएसएफला पाकला प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे मुभा दिल्याची सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, आपलं भारतीय लष्कर, आपलं भारतीय सैन्य हे प्रत्येक वेळेला अलर्ट आहे आणि प्रत्येक हल्ल्याला चोख उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचं आज कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं। पाकिस्तानचे नापाक इरादे आपण कशा पद्धतीने नेस्तनाबूत केले, आपण पाकिस्तानचं किती नुकसान केलेलं आहे। युद्धविराम जाहीर झाल्यानंतर जी पत्रकार परिषद परराष्ट्र मंत्रालयाकडून घेण्यात आलेली होती त्याच्यामध्ये कर्नल सोफिया कुरेशी, त्याच्यानंतर विंग कमांडर व्योमिका सिंग यांची पत्रकार परिषद झालेली होती। संपूर्ण माहिती देण्यात आलेली होती आणि त्यावेळेला सोफिया कुरेशी यांनी ठासून सांगितलेलं होतं की भारत सज्ज आहे, भारत अलर्ट आहे आणि आता अवघ्या 3.5 तासातच युद्धविरामानंतर ही पाकिस्तानकडून आगळीक केली जाते, शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे। श्रीनगर, लाल चौक, बीबी कॅन्ट, सफापुरा भागामध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत। महत्त्वाची बातमी, श्रीनगर, लाल चौक, बीबी कॅन्ट, सफापुरा भागात स्फोटांचे आवाज आलेले आहेत। लागोपाठ काही स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत। पाकिस्तानकडून यात तोफा डागल्या जात आहेत की काय, असा देखील एक प्रश्न यामुळे उपस्थित होतोय, पण त्याबद्दल अजून कुठलीही निश्चित माहिती नाहीये। पण सध्या फक्त तोफांचे आवाज येत आहेत। गोळीबार पाकिस्तानच्या दिशेनं भारताच्या सीमांवर केला जातोय। पाकिस्तानने युद्धविराम तोडलाय। जम्मूतल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार केला जातोय। एलओसीवर गोळीबार